भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण नागरिकत्व हे प्रकरण सुरू केलेलं आहे आणि नागरिकत्वाचा जो शेवटचा भाग जो आहे तो राहिला. या अगोदरचा भाग आपण जर पाहिलं तर कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11चा आपण अभ्यास केला आहे आणि त्या कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11 नंतर नागरिकत्व संपादनाचे मार्ग आपण पाहिलेले आहेत, जे कलम 11नुसार भारतीय नागरिकत्व कायदा 1955 नुसार ज्या काही तरतुदी करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये 5 मार्गानं जे काही नागरिकत्व ते मिळवता येतं ते आपण त्यामध्ये पाहिले. जन्मतत्वाद्वारे, वंशतत्वाद्वारे, नोंदणी तत्वाद्वारे, स्वीकृती तत्वाद्वारे आणि प्रदेशाच्या सामिलीकरणाद्वारे. त्यानंतर आपण बघत असताना नागरिकत्वाचा लोप पाहिलेला आहे किंवा समाप्ती. 1955च्या नागरिकत्व कायद्यामध्ये नागरिकत्व समाप्तीच्या 3 मार्गाची तरतूद त्यामध्ये आपण पाहिलेली आहे. त्यामध्ये नागरिकत्वाचा त्याग असेल, नागरिकत्व संपुष्टात येणे आणि नागरिकत्व काढून घेणे. त्यानंतर जो शेवटचा भाग आपण जो पाहिला तो आहे अनिवासी भारतीय, ज्याला आपण NRI असं संबोधतोय, नॉन रेसिडेंट इंडियन. आणि NRI म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर PIO जे आहे ते आपण पाहिले आणि PIO कार्ड होल्डर. इथंपर्यंतचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपला झालेला आहे. आता आपल्याला या तासाला अभ्यास करत असताना OCIचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, ज्याला आपण OCI असं म्हणतोय. जसं PIO कार्डधारक आहे त्याच प्रकारे OCI कार्डधारक किंवा OCIची जी काही स्कीम आहे ती स्कीम देखील आहे. तर त्यामध्ये आपण बघत असताना ही जी योजना आहे OCI, ज्याला आपण भारताचा परकीय नागरिक किंवा OCI असं संबोधलं जातं. तर ती OCI म्हणजे काय असेल ते आपल्याला पुढं पाहायचं आहे. त्याला कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत किंवा त्याची पात्रता काय ते आपण पाहणार आहे. पण ही सुविधा कधी सुरू झाली तर ही सुविधा सुरू होत असताना 2 डिसेंबर 2005ला ही सुविधा सुरू झाली. या अगोदर आपण जर बघितलं तर PIO कार्डधारक ही सुविधा कधी सुरू झालेली होती तर 19 ऑगस्ट 2002ला ही जी काय OCI कार्ड होल्डर जे ती सुरू झाली होती 19 ऑगस्ट 2002. आणि PIO जी आहे ती सुरू झालेली होती. आणि OCI आपण जर बघितलं तर 19 ऑगस्ट 2 डिसेंबर 2005ला OCI ही जी काही सुविधा आहे ही सुविधा सुरू झाली. आता त्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नोंदणी भारताचा परकीय नागरिक म्हणून नागरिकत्व कायदा 1955च्या सेक्शन 7A अन्वये करण्यात येते. म्हणजे भारताचा परकीय नागरिक, ज्याला ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असं म्हणतोय OCI. तर ही OCIची जी काही सुरुवात जी आहे भारतामध्ये कधी झालेली होती तर 2 डिसेंबर 2005ला. PIO कार्ड आपण जर पाहिलं तर PIO कार्ड जी काही सुविधा आहे ती 19 ऑगस्ट 2002ला झाली होती. आणि या भारताचा परकीय नागरिक म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीची नोंदणी भारताचा परकीय नागरिक म्हणून नागरिकत्व कायदा 1955च्या सेक्शन 7A अन्वये करण्यात येते. सेक्शन कुठला सांगितला ह्यामध्ये तर सेक्शन 7A आणि नागरिकत्व कायदा 1955. आता नागरिकत्व कायद्याचा आपण जर विचार केला तर ह्या नागरिकत्व कायद्यामध्ये आत्तापर्यंत भरपूर बदल झालेत. जवळपास 8 वेळा जे काय बदल आहेत हे बदल आत्तापर्यंत झालेले आहेत. ते बदल आपल्याला माहिती आहेत तर ते कधी कधी झाले. तर अगदी थोडक्यामध्ये आपल्याला जर विचार करायचा म्हटला बदलाचा तर 1957, 1960, 1985, 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015 इथंपर्यंतचा जो काय बदल आहे म्हणजे 8 वेळा जे काय बदल आहेत हे बदल झाले होते. आणि 2 डिसेंबर 2005चा जो काय बदल आहे किंवा 2 डिसेंबर 2005ला भारताचा परकीय नागरिक किंवा OCI ही जी काही स्कीम आहे ही कार्ड होल्डरची जी काही सुविधा आहे ही सुविधा निर्माण करण्यात आली. आणि ही सुविधा कुणाला मिळणार आहे तर त्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नोंदणी भारताचा परकीय नागरिक म्हणून नागरिकत्व कायदा 1955च्या सेक्शन 7A अन्वये करण्यात येते. काय सांगितलं, ही जी काही नोंदणी जी आहे ती नोंदणी कशी करता येणार आहे तर नागरिकत्व कायदा 1955च्या सेक्शन 7A अन्वये ही जी नोंदणी आहे ती नोंदणी करता येणार आहे. आता भारताचा परकीय नागरिक जे आहे ज्याला आपण OCI असं म्हणतोय तर इथं खाली आपण जर त्यांचं जर कार्ड जर बघितलं तर ह्या प्रकारचं कार्ड असतं. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. आणि ह्याची जी काही पात्रता आहे ती पात्रता आपल्याला पाहिजे आहे. त्यातली पहिली पात्रता आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा नागरिक होण्यास पात्र असावा. म्हणजे ज्या दिवशी आपण घटनेचा अंमल सुरू केला तर त्या दिवशी तो भारताचा नागरिक होण्यास पात्र असावा. किंवा आता ही प्रत्येक जी काही पात्रता आहे ती एकामेकाला और असणारी पात्रता आहे. एक आहे तो 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा नागरिक होण्यास पात्र असावा. दुसरा तो 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर भारताचा नागरिक असावा.
म्हणजे पहिली पात्रता अशी आहे की तो भारताचा नागरिक होण्यास पात्र असावा. आणि दुसऱ्यांदा काय सांगितलेलं आहे की 26 जानेवारी 1950 किंवा त्यानंतर भारताचा नागरिक असावा. किंवा त्यापुढे सांगितलं की तो 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा भाग बनलेल्या प्रदेशाच्या रहिवासी असावा. पहिल्या 3 पात्रता अगोदर बघा. पहिली पात्रता काय सांगितलेली आहे की 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा नागरिक होण्यास पात्र असावा. आता प्रारंभीचे नागरिकत्व आपल्याला माहिती आहे, त्या ज्या काही अटी आहेत त्या अटी पूर्ण करणारा असावा किंवा ती पात्रतेची असावी. दुसरं 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर तो भारताचा नागरिक असावा. आणि तिसरं काय सांगितलं की 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा भाग बनलेल्या प्रदेशाचा तो रहिवासी असावा. त्यानंतर त्यापुढे सांगितलेलं आहे त्याची मुले व नातवंडे किंवा अशा व्यक्तीची अल्पवयीन मुले. मात्र अर्जदार कधीही पाकिस्तान किंवा बांगलादेशचा नागरिक राहिला असल्यास तो OCAसाठी पात्र ठरणार नाही. अगदी सोप्या सर्व पात्रता ज्या दिलेल्या आहेत. पहिली पात्रता आहे की 26 जानेवारी 1950 रोजी तो भारताचा नागरिक होण्यास पात्र असावा किंवा तो 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर भारताचा नागरिक असावा किंवा 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा भाग बनलेल्या प्रदेशाचा रहिवासी असावा किंवा त्याची मुले व नातवंडे किंवा अशा व्यक्तीची अल्पवयीन मुले. मात्र अर्जदार कधीही पाकिस्तानचा किंवा बांगलादेशचा नागरिक राहिला असल्यास तो OCAसाठी पात्र ठरणार नाही. म्हणजे आपण ह्या अगोदर बघत असताना PIO कार्डधारक बघितलं आहे, तर त्या PIO कार्डधारक जे आहेत त्यामध्ये देखील काही देश दिलेले आहेत, नावं सांगितलेले आहेत की त्या देशांना ती सुविधा जे ते उपलब्ध होणार नाही किंवा ते कार्ड त्यांना मिळणार नाही. तसा आपण OCAचा भाग आपण जर पाहिला तर OCAसाठी इथं 2च देश दिलेले आहेत. एक दिलेला आहे पाकिस्तान किंवा बांगलादेश, म्हणजेच पाकिस्तान किंवा बांगलादेशचा नागरिक राहिला असल्यास तो OCAसाठी पात्र असणार नाही. आता PIO कार्डधारक आपण जर बघितलं तर PIO कार्ड जे हे कोणाला मिळणार नाही म्हणून सांगितलं होतं, तर त्यामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, चीन, नेपाळ, पाकिस्तान व श्रीलंका असे देश त्यामध्ये होते. आणि OCAसाठी आपण जर पाहिलं तर OCAसाठी फक्त 2च देश आहेत. एक आहे पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त इतर सर्व देशांना किंवा इतर सर्व देशातील नागरिकांना ही सुविधा जी आहे ही सुविधा उपलब्ध आहे भारताचा परकीय नागरिक होण्याची. मग अशा पात्रता अगोदर लक्षात घ्या. पहिली पात्रता 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा नागरिक होण्यास पात्र असावा किंवा 26 जानेवारी 1950 रोजी तो भारताचा नागरिक असावा असं देखील त्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे तो 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा भाग बनलेल्या प्रदेशाचा रहिवासी असावा. तो असतील किंवा त्याची मुलं असतील, त्याची नातवंड असतील किंवा अशा व्यक्तीची अल्पवयीन मुले. फक्त एक जी काही नकारात्मक जी काही पात्रता आहे ती पात्रता बघत असताना काय सांगितलेलं आहे की अर्जदार जो आहे हा कधीही पाकिस्तानचा किंवा बांगलादेशचा नागरिक असल्यास तो OCAसाठी पात्र असणार नाही. ही आपण काय बघितली, पात्रता बघितली. आता ही OCA कार्ड जर स्वीकारलं किंवा भारताचा परकीय नागरिक एखादा व्यक्ती जर झाला असेल तर त्याला कोणकोणत्या सुविधा मिळतात, तर त्या सुविधा आपल्याला पाहायच्या आहेत. तर त्यामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे भारत भेटीसाठी बहुप्रवेश आणि बहुउद्देशीय जीवनोपरांत व्हिसा. जो काय व्हिसा जो आहे हा जीवनोपरांत मिळणार आहे. मल्टिपल एंट्री जी आहे ती एंट्री त्याला मिळणार आहे. तो कधीही भारत भेट करू शकतो आहे आणि त्याला नंतर कुठल्याही वेळी व्हिसा काढायची आवश्यकता नाही. आपण PIO कार्डधारक जर पाहिलं तर त्या ठिकाणी काय सांगितलं होतं की 15 वर्षासाठी स्वतंत्र व्हिसाची गरज नाही असं सांगितलं होतं. आणि हा 15 वर्षाचा कालावधी जो आहे हा कॅन्सल करून OCAसाठी पूर्ण जीवनोपरांत अजिबात व्हिसाची आवश्यकता जे ते आवश्यकता असणार नाही. दुसरं आहे भारतात कितीही काळासाठी राहण्यासाठी स्थानिक जे काही पोलीस प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाकडे नोंदणीची आवश्यकता जे ती आवश्यकता त्यामध्ये असणार नाही. म्हणजे भारतात कितीही काळासाठी राहण्यासाठी स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांकडे नोंदणीची आवश्यकता राहणार नाही. थोडासा तुलनात्मक अभ्यास केला की आपल्याला हे लवकर लक्षात येईल. म्हणजे आपण पहिला जर ह्या ठिकाणी पहिली सुविधा जर पाहिली तर OCA कार्डधारक जे आहेत तर OCA कार्डधारकांना जीवनोपरांत जीवनभर व्हिसाची आवश्यकता असणार नाही. PIO कार्डधारक जर पाहिलं तर 15 वर्षाच्या व्हिसाची आवश्यकता 15 वर्ष असणार नाही. दुसरं पाहिलं तर जे OCA कार्ड होल्डर आहेत हे भारतात कितीही काळासाठी राहू शकतात आणि राहण्यासाठी जे स्थानिक पोलीस प्राधिकारी आहेत तर त्यांच्याकडे नोंदणीची आवश्यकता नाही. आणि PIO कार्डधारक आपण जर पाहिलं तर 6 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी दिला होता. 180 दिवस. 180 दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी भारत भेटीसाठी नोंदणीची गरज नाही. इथं नोंदणीची गरज जी आहे ती अजिबातच असणार नाही. कितीही काळ तुम्ही भारतामध्ये राहू शकताय.
तिसरा जर भाग आपण जर पाहिला, अनिवासी भारतीयांना मिळणाऱ्या आर्थिक, वित्तीय व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व सुविधा कृषी व मळ्याची जमीन वगळता हे ओसीआय व्यक्तींना मिळतील, मात्र त्यांना अनिवासी भारतीयांप्रमाणे राजकीय हक्क प्राप्त होत नाहीत. हे सेमच आहे. ही PIO कार्ड होल्डरला देखील ही सुविधा मिळणार आहे आणि ओसीआय कार्ड होल्डरला देखील ही सुविधा आहे. ह्यामध्ये काय सांगितलं की अनिवासी भारतीय जे आहेत, आता अनिवासी भारतीय म्हणजे काय की ज्यांचं वास्तव्य जे आहे तर सध्या भारताच्या बाहेर वास्तव्य त्यांचं आहे, पण जो व्हिसा ते काही धारण करतात किंवा पासपोर्ट जो आहे हा पासपोर्ट कुठला आहे तर भारताचा धारण करतात, त्यांना आपण काय म्हणतोय NRI असं म्हणतोय. अनिवासी भारतीय म्हणजे अनिवासी भारतीयांना ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत, त्या आर्थिक सुविधा असतील, वित्तीय सुविधा असतील, शैक्षणिक क्षेत्रातील सुविधा असतील, तर या सर्व सुविधा या ओसीआय कार्ड होल्डरना देखील मिळणार आहे. फक्त कोणती सुविधा मिळणार नाही तर कृषी व मळ्याची जमीन वगळता आणि राजकीय हक्क जे हे राजकीय हक्क यांना प्राप्त होणार नाहीत. या दोन ज्या सुविधा आहेत या दोन सुविधा सोडून अनिवासी भारतीयांना ज्या काही सुविधा असतील, आर्थिक सुविधा आहेत, वित्तीय सुविधा आहेत, शैक्षणिक सुविधा आहेत, या सर्व सुविधा मिळणार आहेत. फक्त कृषी आणि मळ्याची जमीन आणि राजकीय हक्क जे आहेत हे त्यांना प्राप्त होणार नाहीत. आणि समजा त्यांना भारतीय हे कार्ड जे ते कार्ड त्यांनी स्वीकारलेलं आहे, भारताचा परकीय नागरिक ते झालेत. आता हे परकीय नागरिक झाल्यानंतर त्यांना जर भारताचे नागरिक जर व्हायचं असेल तर त्यांना नोंदणीनंतर 5 वर्षानंतर भारतीय नागरिकत्व मिळू शकेल, मात्र त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी किमान 1 वर्ष वास्तव्य करावे लागेल. PIO कार्डधारक आपण जर पाहिलं तर त्या PIO कार्डधारकासाठी काय सांगितलेलं होतं की 7 वर्षाचं वास्तव्य त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे 7 वर्षाच्या वास्तव्यानंतर ते काय करू शकत होते, अर्ज करू शकत होते. पण ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की 5 वर्षानंतर भारतीय नागरिकत्व त्यांना मिळेल, पण अर्ज करण्यापूर्वी किमान 1 वर्ष वास्तव्य असणं आवश्यक आहे. म्हणजे ह्यामध्ये ह्या एकूण 5 ज्या काही सुविधा 4 ज्या सुविधा आहेत ह्या सुविधा दिलेल्या आहेत. एक म्हणजे काय की भारत भेटीसाठी किती वेळा ते भारत भेट देऊ शकतात, मल्टिपल एंट्री ते करू शकतात आणि कितीही वेळा एंट्री करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची व्हिसाची आवश्यकता नाही. दुसरं, ते कितीही काळासाठी भारतामध्ये राहू शकतात, नोंदणीची आवश्यकता नाही. तिसरं, जे अनिवासी भारतीय आहेत NRI जे आहेत तर NRIंना जे काही सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा त्यांना मिळणार आहेत. अपवादात्मक ज्या काही सुविधा आहेत त्यामध्ये कृषी व मळ्याची जमीन आणि राजकीय हक्क फक्त त्यांना प्राप्त होणार नाहीत. आणि जे काही ओसीआय कार्ड होल्डर जे आहेत त्यांना जर भारतीय नागरिकत्व जर घ्यायचं असेल तर किमान 5 वर्ष जे त्यांनी भारतामध्ये राहणं आवश्यक आहे आणि अर्ज करण्यापूर्वी 1 वर्ष वास्तव्य जे ते भारतामध्ये असावं. म्हणजे नोंदणीनंतर 5 वर्षानंतर भारतीय नागरिकत्व मिळू शकेल, मात्र त्यासाठी अर्ज करण्यापूर्वी किमान 1 वर्ष वास्तव्य असणं आवश्यक आहे. हे आपण काय पाहिल्या तर सुविधा पाहिलेल्या आहेत. आता एखाद्या व्यक्तीला आपण NRI म्हणून एखाद्या व्यक्तीला ओसीआयची ही फॅसिलिटी दिली, त्याला भारताचा परकीय नागरिक केला. आता भारताचा परकीय नागरिक म्हणजे दुहेरी नागरिकत्व आहे का तर नाही. आता भारतीय जी काही घटना आहे, भारतीय घटनेनं जे नागरिकत्व जी काही तरतूद केलेली आहे ती एकरी नागरिकत्वाचीच तरतूद केलेली आहे. पण त्यांना भारतातील काही मर्यादित नागरिकत्व जे म्हणजे त्यांचं जे काही समजा एखादा व्यक्ती अमेरिकेचा आहे आणि त्यानं भारताचा परकीय नागरिक म्हणून नोंदणी जर केली असेल, ओसीआय जे काही कार्ड आहे ते कार्ड जर घेतलं असेल तर ते घेतल्यानंतर त्यांचं जे काही अमेरिकेचं नागरिकत्व जे आहे ते नागरिकत्व आहे असं राहतं, ते कॅन्सल होत नाही. कारण ही जी काही सुविधा जी आहे भारताचा परकीय नागरिक म्हणून, ही सर्व स्वरूपाच्या सुविधा तुम्हाला यामध्ये मिळणार नाहीत. म्हणजे काही सुविधा ज्या आहेत त्या अंशतः मिळतात, राजकीय सुविधा अजिबात त्यांना प्राप्त होत नाहीत. म्हणजे जे संरक्षित क्षेत्र आहे त्या संरक्षित क्षेत्रामध्ये त्यांना जे काही कार्य हे कार्य देखील करता येत नाही. म्हणजे या स्वरूपाचा आपण ज्यावेळी विचार करणार आहे त्यावेळी जे दुहेरी नागरिकत्व जे आहे, दुहेरी म्हणजे काय की एखादा व्यक्ती अमेरिकेचा पण नागरिक आहे आणि भारताचा पण परकीय नागरिक झाला आहे. भारताचा परकीय नागरिक झाला आहे म्हणजे भारताच्या सर्व सुविधा त्याला उपलब्ध होतील असं नाही. म्हणजे बऱ्याचशा सुविधा ज्या आहेत त्या सुविधा त्यांना उपलब्ध होणार आहेत, पण ह्या सर्व सुविधा उपलब्ध होणार नाहीत. त्यांना काही त्यांच्या देशाचं नागरिकत्व राखून भारताचे मर्यादित नागरिकत्व जे हे नागरिकत्व बहाल करण्यात आलेलं आहे. पण जे भारतीय नागरिक आहेत या भारतीय नागरिकांना परदेशी नागरिकत्व मिळवण्याची संमती नाही. जे भारतीय नागरिक आहेत त्या भारतीय नागरिकांना असं परदेशी नागरिकत्व जे ते मिळवण्याची संमती नाही. इथंपर्यंतचा जो काय भाग आहे महत्त्वाचा तो लक्षात घ्या. आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे. आता 9 जानेवारी 2015 ही एक तारीख खूप महत्त्वाची आहे. ह्यामध्ये 9 जानेवारी 2015 आपण जर पाहिलं, यामध्ये 3 तारखा आपण जर पाहिल्या
एक तारीख होती PIO कार्डधारकासाठी, ती तारीख होती किती 19 ऑगस्ट 2002 अशी तारीख होती त्यामध्ये, 19 ऑगस्ट 2002. त्यानंतर दुसरी जी काही तारीख आपण जर पाहिली OCAसाठी, ती तारीख आहे 2 डिसेंबर 2005. आणि जी तिसरी तारीख आहे, ही तिसरी तारीख आपण जर आपल्याला पाहिजे असेल ती आहे 9 जानेवारी 2015. ह्या दिवशी काय झालेलं होतं, 9 जानेवारी 2015 पासून PIO व OCI हे दोन्ही कार्ड एकत्र करण्यात आले असून त्याला एकच OCI हे कार्ड देण्यात येईल असं सांगितलं होतं. म्हणजे अगोदर काय होतं की OCI कार्ड होल्डर हे वेगळे होते, त्याचबरोबर PIO जे काही कार्ड होल्डर आहेत ते वेगळे होते. फक्त 9 जानेवारी 2015 नंतर, आता 9 जानेवारी 2015ला एक विधेयक आलेलं होतं किंवा त्यामध्ये बदल केलेला होता. आपण जे 8 बदल बघितले त्यातला शेवटचा बदल जो आहे 8वा 2015ला आलेला होता. त्या अगोदरचा जो काय बदल होता 2005ला ज्यावेळी OCIची फॅसिलिटी दिली, 2002ला PIOची जी काही फॅसिलिटी आहे ती फॅसिलिटी दिली. तर 9 जानेवारी 2015 पासून काय झालं की PIO व OCI हे दोन्ही कार्ड एकत्र करण्यात आले आणि त्याला OCI हे एकच कार्ड देण्यात येईल असं सांगण्यात आलं. आणि जे पूर्वीचे PIO कार्डधारकांनाही OCI कार्डधारक समजण्यात येईल. आणि हा बदल नागरिकत्व सुधारणा विधेयक 2015 पारित करण्यात आला. म्हणजे काय केलं लक्षात घ्या महत्त्वाचं, 9 जानेवारी अगोदर काय झालं होतं की PIO कार्डधारक जे आहे ती 19 ऑगस्ट 2002 पासून सुरू झाली. OCI कार्डधारक जे आहे हे 2 डिसेंबर 2005 पासून सुरू झालं. नंतर 9 जानेवारी 2015ला या दोन्हीचं एकत्रीकरण केलं, PIO प्लस OCI, आणि त्याला OCI हे एकच कार्ड देण्यात येईल असं सांगण्यात आलं. आणि जे पूर्वीचे जे PIO कार्डधारक होते त्यांना देखील OCI कार्डधारक म्हणून समजण्यात येईल असं सांगितलं. आता PIO जे आहे ते OCI झाले म्हणजे काय झालं की त्यांच्या ज्या काही सुविधा ज्या आहेत त्या सुविधा वाढल्या त्यांच्या. PIO कार्डधारकांसाठी अगोदर 15 वर्ष विजाची आवश्यकता नव्हती, आता ते PIOचे काय झाले OCI झाले म्हणजे त्यांना विजाचीच आता आवश्यकता असणार नाही. भारत भेटीसाठी नोंदणी करावी लागणार नाही, कितीही काळ ते राहू शकतात. आणि इतर सर्व सुविधा ज्या आहेत ते सुविधा त्यांना राजकीय हक्क आणि जे काही कृषी व मळ्याची जमीन वगळता इतर ज्या सुविधा ज्या आहेत या सुविधा त्यांना सर्व प्राप्त झाल्या. आणि हा बदल कधी झालेला होता तर नागरिकत्व सुधारणा विधेयक 2015 साली हा पारित करण्यात आला होता. बघा महत्त्वाचं आहे हे सर्व आपण पाहिलेलं. आज आपण काय पाहिलेलं आहे हा महत्त्वाचा भाग, तर भारताचा परकीय नागरिक जो आहे तो आपण पाहिला आहे. आता शेवटचा जो काही घटक आहे त्यानंतर आता आपल्याला पाहायचा आहे भारतीय डायस्पोरा. आता भारतीय डायस्पोरा आपण बघत असताना पुढे आपल्याला स्क्रीनवर एक आकृती दिसते बघा, आणि त्या आकृतीमध्ये काय आहे की भारतातील लोक कोणकोणत्या देशामध्ये किती आहेत ते त्यामध्ये सांगितले. साऊथ ईस्ट एशिया असेल, UK असेल, US असेल किंवा इतर साऊथ आफ्रिका असेल, अदर युरोपियन कंट्रीज ज्या असतील, कॅनडा असेल. म्हणजे थोडक्यामध्ये आपण डायस्पोरा म्हणजे काय, जे भारतातील लोक जे इतर देशामध्ये राहिला आहेत तर त्यांना आपण काय म्हणू शकतो, डायस्पोरा असं म्हणतोय. म्हणजे भारतातून पूर्वी स्थलांतरित झालेल्या आणि जगाच्या विविध प्रदेशामध्ये वास्तव्य करत असलेल्या व्यक्तींच्या व त्यांच्या वंशजाच्या गटाला भारतीय डायस्पोरा असं म्हणायचं आहे. भारतीय डायस्पोरा म्हणजे काय लक्षात घ्या की अगोदर भारतीय होते पण ते काय झाले भारतातून स्थलांतरित झालेल्या आणि जगाच्या विविध देशामध्ये वास्तव्य करून राहत असलेल्या व्यक्तींच्या व त्यांच्या वंशजाच्या गटाला भारतीय डायस्पोरा समजतात. सध्या जगाच्या संख्येनुसार सर्वात मोठा डायस्पोरा चीनचा, तर दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय डायस्पोरा आहे. म्हणजे जवळपास भारतातील 2.5 कोटी लोकसंख्या जे आता त्यापेक्षा जास्त झाली, ही माहिती थोडीशी जुनी, तर यापेक्षा देखील खूप जास्त जे काही लोक आहेत हे भारताच्या बाहेर त्यांचं वास्तव्य आहेत, मूळ भारतीय आहेत पण ते आता स्थलांतरित होऊन जगातील विविध देशामध्ये वास्तव्य करत आहेत, तर त्यांना आपण काय म्हणणार आहे, भारतीय डायस्पोरा. हे थोडक्यामध्ये हे लक्षात घ्या, डायस्पोरा म्हणत असताना UK जवळपास 7% लोक आहेत, कॅनडामध्ये 5% लोक आहेत, अदर युरोपीय कंट्रीमध्ये 3% आहेत, ईस्ट आफ्रिकेमध्ये 1% आहे, मी असे साऊथ ईस्ट एशियामध्ये 32% आहेत, US जर बघितलं तर 10% आहेत. अशा हा भारतीय डायस्पोरा जो आहे हा डायस्पोरा आहे. मी अशा प्रकारे विविध जे काही देश आहेत त्या इतर देशामध्ये भारतातील लोक जे ते स्थलांतर होऊन तिथं राहिलेले आहेत त्याला आपण म्हणणार आहे भारतीय डायस्पोरा. म्हणजे स्थलांतरित होऊन जगाच्या विविध देशामध्ये वास्तव्य करून राहत असलेल्या व्यक्तींच्या आणि त्यांच्या वंशजाच्या गटाला आपण म्हणणार आहे भारतीय डायस्पोरा. आणि सध्या जगाच्या संख्येनुसार सर्वात मोठा डायस्पोरा कोणाचा आहे, चीनचा आहे, आणि चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा आहे. आणि सध्या आपण जर विचार केला 2.5 कोटीपेक्षा जास्त, आता हा 2.5 कोटी डाटा हा जो नाही तर 2.5 कोटीपेक्षा जास्त लोक जे आहेत हे भारताच्या बाहेर जे आहेत हे वास्तव्य करतात.
त्यानंतर त्यापुढं आपल्याला पाहायचं आहे प्रवासी भारतीय दिन. आता भारतीय डायस्पोराशी निगडीत असणारी ही माहिती आहे. आता भारतीय डायस्पोरा म्हणजे काय, आपण काय बघितलं की भारतातून पूर्वी स्थलांतरित झालेल्या आणि जगाच्या विविध देशामध्ये वास्तव्य करणारे जे काही लोक आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो, त्यांच्या गटाला भारतीय डायस्पोरा असं म्हणतोय. आणि ह्यांचं भारतातील विकासातील योगदान देखील भरपूर आहे. म्हणजे परदेशस्थ भारतीयांचे भारताच्या विकासातील योगदानाच्या सन्मानार्थ दरवर्षी 9 जानेवारी हा दिन प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे कशासाठी आहे, जे भारतातील जे काही स्थलांतरण होऊन परदेशामध्ये गेलेले त्यांचं भारताच्या विकासातील योगदानाच्या सन्मानार्थ दरवर्षी 9 जानेवारी हा दिन जो आहे हा प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आता 9 जानेवारी ही तारीख का घेतली, कारण 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यामुळं गांधींचं योगदान तर आपल्याला माहीत आहे, मग ते एक आठवण राहावी यासाठी 9 जानेवारी हा जो काही दिन आहे हा प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि जो 10वा प्रवासी दिन होता 2012ला, भारत सरकारने अनिवासी भारतीयांना मतदानाचा व निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार प्रदान केला. त्या अगोदर निवडणुकीमध्ये जे NRI जे होते, जे अनिवासी भारतीय होते त्यांना निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार नव्हता. पण जी काही 10वा जो प्रवासी दिन होता 2012 सालीचा, तर त्या 10व्या प्रवासी दिनाला भारत सरकारने अनिवासी भारतीय जे आहेत, अनिवासी भारतीय म्हणजे काय की भारताच्या बाहेर वास्तव्य पण जो भारतीय पासपोर्ट धारण करतो, तर त्या अनिवासी भारतीयांना मतदानाचा व निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार प्रदान केला. मात्र त्यांना टपालाद्वारे मतदानाची सुविधा नाही. त्यांना मतदानासाठी भारतात आपल्या मतदारसंघामध्ये हजर राहणं आवश्यक आहे. फक्त ह्यामध्ये लक्षात घ्या, प्रवासी भारतीय दिन का साजरा केला जातो आहे, तर परदेशस्थ भारतीयांचे भारताच्या विकासातील योगदानाच्या सन्मानार्थ हा जो काही दिन आहे हा 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करण्यात येतो आहे. 9 जानेवारी ही तारीख घेण्याचं महत्त्वाचं कारण काय की 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. आणि 10वा जो काय प्रवासी दिन होता, या 10व्या प्रवासी दिनाच्या निमित्तानं भारत सरकारने अनिवासी भारतीयांना मतदानाचा व निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार जो आहे हा प्रदान केला होता. मात्र त्यांना टपालाद्वारे मतदानाची सुविधा जी ही सुविधा दिली नाही. त्यांना जर मतदान जर करायचं असेल तर मतदानासाठी भारतात आपल्या मतदारसंघामध्ये जावं लागणार होतं. त्यानंतर अजून एक जी काही सुविधा आहे ती सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. तर जानेवारी 2015मध्ये सरकारने त्यांना बॅलेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस केली होती. मात्र ती अजूनही अंमलात आलेली नाही. बॅलेटची जी काही सुविधा आहे जानेवारी 2015मध्ये भारत सरकारने त्यांना बॅलेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस स्वीकारली आहे, मात्र अजून ती अंमलात आलेली नाही. ह्या प्रकारे हा लक्षात घ्या, प्रवासी भारतीय दिन हा कशासाठी, तर परदेशस्थ भारतीयांचे भारताच्या विकासातील योगदानाच्या सन्मानार्थ 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिन. 9 जानेवारी तारीख का घेतली, कारण 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. आणि 10वा प्रवासी दिन जो आहे त्या 10व्या प्रवासी दिनाच्या निमित्तानं जे अनिवासी भारतीय होते त्या अनिवासी भारतीयांना मतदानाचा व निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार जो आहे तो प्रदान करण्यात आला. आणि त्यांना 2015 साली बॅलेटची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती किंवा शिफारस केली होती, पण ती अंमलात जी आहे ती अंमलात आलेली नाही. आणि त्यानंतर शेवटचा जो काही भाग आहे तो आपण पाहतोय आता, प्रॉक्झी वोटिंग. प्रॉक्झी वोटिंगची जी काही सुविधा आहे ही केवळ सेवा मतदारांनाच आहे. प्रॉक्झी वोटिंग जे आहे ही कोणासाठी आहे, फक्त सेवा मतदार जे आहेत हे सेवा मतदारांसाठी आहे. आता सेवा मतदार कोण आहेत ते खाली दिलेले आहे. म्हणजे प्रॉक्झी वोटिंग म्हणजे काय की आपण नेमलेल्या प्रतिनिधीद्वारे मतदान करणे होय. सेवा मतदारामध्ये पुढील व्यक्तींचा समावेश होतो. म्हणजे प्रॉक्झी वोटिंगची जी काही सुविधा आहे ही प्रॉक्झी वोटिंग सुविधा कुणासाठी आहे, ही फक्त सेवा मतदारांसाठी ही सुविधा आहे. आणि ही प्रॉक्झी वोटिंग म्हणजे काय, तर प्रॉक्झी वोटिंग म्हणजे नेमलेल्या प्रतिनिधीद्वारे मतदान करणे. जे नेमलेले जे काही प्रतिनिधी आहेत तर ते हे जे काही जे सेवा मतदार असतील तर त्या सेवा मतदाराचे प्रतिनिधी त्या ठिकाणी मतदान करू शकतात. आता ह्या सेवा मतदारामध्ये कोण कोण असेल, तर त्यामध्ये काय आहे, सशस्त्र दलाचे सदस्य, त्यानंतर केंद्रीय सशस्त्र दलाचे सदस्य, राज्य पोलीस दलातील राज्याबाहेर नेमलेले सदस्य आणि केंद्र शासनाचे भारताबाहेर नेमलेले कर्मचारी. म्हणजे एकूण चौघांच्यासाठी ही सुविधा आहे. कोणाकोणासाठी आहे बघा सुविधा, त्यामध्ये आपण बघत असताना ही सुविधा जी आहे तर एक आहे सशस्त्र दलाचे सदस्य, दुसरा आहे केंद्रीय सशस्त्र दलाचे CAPF सदस्य,
राज्य पोलीस दलातील राज्याबाहेर नेमलेले सदस्य आणि केंद्र शासनाचे भारताबाहेर नेमलेले कर्मचारी. मग ह्या चौघांच्यासाठी ही काय आहे, प्रॉक्सी वोटिंगची सुविधा आहे. प्रॉक्सी वोटिंग म्हणजे काय की आपण नेमलेल्या प्रतिनिधीद्वारे मतदान करणे. फक्त ही सेवा कोणासाठी आहे, फक्त सेवा मतदारांसाठी आहे. सेवा मतदारामध्ये कोणाचा समावेश होतो आहे, तर सशस्त्र दलाचे सदस्य, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे सदस्य, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे सदस्य, राज्य पोलीस दलातील राज्याबाहेर नेमलेले सदस्य आणि केंद्र शासनाचे भारताबाहेर नेमलेले कर्मचारी यांचा जो काही समावेश आहे तो समावेश ह्या सेवा मतदारामध्ये येतो आहे. फक्त त्यांच्यासाठी ही प्रॉक्सी वोटिंगची जी काही सुविधा आहे ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी काही प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये नागरिकत्व जे आहे ते नागरिकत्वाचा आपण अभ्यास केला. विविध कार्ड योजना आपण पाहिलेल्या आहे. भारतीय डायस्पोराचा आपण अभ्यास केलेला आहे. भारताचा परकीय नागरिक म्हणजे OCIचा आपण अभ्यास केला आहे. आता सध्या आपण जर पाहिलं तर PIO कार्ड हे पूर्णपणे काय झाले, आता कॅन्सल झाले, फक्त OCI कार्ड आहे. त्या अगोदर आपण अभ्यास करत असताना जे PIO कार्ड जे आहे ते कार्ड होल्डरचा आपण अभ्यास केला आहे. त्यानंतर मूळ भारतीय PIO त्याचा आपण अभ्यास केला. NRIचा अभ्यास केलेला आहे. नागरिकत्वाचा लोप, समाप्ती किंवा नागरिकत्व संपादनाचे मार्ग या सगळ्या गोष्टीचा आपण आत्तापर्यंतचा अभ्यास जो आहे तो अभ्यास झालेला आहे. राहिलेला जो काही भाग आहे तो आपण पुढचा जो काही टॉपिक आहे तो पुढच्या तासाला आपण पाहू. ओके, थँक्यू.